दिल्ली कार बॉम्बस्फोट हा मोठ्या कटाचा भाग। दिल्ली, नोएडा आणि लखनौमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची होती योजना। आत्मघातकी नव्हे तर अस्वस्थतेतून हल्ला केल्याचा निष्कर्ष। जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश। 8 जणांना अटक, त्यात 6 डॉक्टरांचा समावेश। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन। शाहीननं महाराष्ट्रातल्या तरुणाशी केलं होतं लग्न। शाहीननं लग्न केलेल्या या तरुणासोबत 2015 साली तिचा घटस्फोट झाल्याची माहिती। दिल्लीतील स्फोटानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार। दिल्लीतील स्फोटावर सविस्तर चर्चा होणार। बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता। मंत्रिमंडळापाठोपाठच आज केंद्रीय सुरक्षा समितीची सुद्धा बैठक होणार। स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्यांना अद्दल घडवणाऱ्यावर चर्चा होणार। दिल्ली संदर्भात आता हालचाली वाढल्या। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पक्ष आणि चिन्हासाठी दोन्ही शिवसेना पुन्हा जोरदार युक्तिवाद करणार। प्रकरणाला आतापर्यंत तारीख पे तारीख। मुंबईमध्ये तब्बल 161 नगरसेवकांनी आपले मतदारसंघ गमावले। प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्यानं दणका, राजकीय भवितव्य अडचणीत येणार। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीकडे 10 दिवस मुद्रांक शुल्क विभागाने दिली होती। 15 दिवसांची मुदत 5 दिवस झाल्यानंतर अजूनही पत्रव्यवहार मात्र नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार। काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। पार्थ पवार जमीन घोटाळ्यामध्ये अंजली दमानियांचे गंभीर आरोप, बावनकुळेंना दिले पुरावे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यामध्ये बैठकांचा सिलसिला। आगामी निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर, तर प्रवक्तेपदावरून हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीला। बाबा सिद्दीकींच्या पत्नी शेहजीन सिद्दीकींची हायकोर्टात याचिका। याचिकेत भाजपचे मोहित कंबोज, अशोक मुंद्रा, विश्वजित चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप। भाजप आरोपांना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष। दुहेरी खुनानं सांगली हादरली। दलित महासंघाच्या अध्यक्षाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या। वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना शुभेच्छा द्यायला आलेल्या हल्लेखोरांकडून खून। प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोराची सुद्धा हत्या। काँग्रेस राज्यभर बेरोजगार तरुणांसाठी NSUI अभियान राबवणार। नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या। अभियानाबाबत आज पत्रकार परिषद, सतेज पाटील मार्गदर्शन करणार। MCAच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। आज इतर पदांसाठी मतदान होणार। कोणाची वर्णी लागणार, कोणाला झटका बसणार, लवकरच चित्र स्पष्ट होणार। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहारमध्ये बंपर बहुमतासह NDAचं सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज। बिहार निवडणुकीचा 14 नोव्हेंबरला निकाल। मुंबईकरांचा लोकल प्रवास नवीन वर्षात आरामदायी होणार। 34 स्थानकांवर विस्ताराचं काम सुरू। 27 स्थानकांवर काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। 15 डब्यांपर्यंत लोकल वाढवल्यास गर्दी कमी होणार। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। आता घरीच उपचार होणार। धर्मेंद्र यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती। शरीर संबंधांचं वय 16 वर्ष असावं अशी मागणी करणारी इंदिरा जयसिंह यांच्या याचिकेवर आज सुनावणी। सुनावणीकडे देशाचं लक्ष।